तथागत सम्यक संबुद्ध, विश्वरत्न, विश्वभूषण, भारतीय घटनेचे शिल्पकार, आधुनिक भारताचे निर्माते, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, माई रमाई या सर्व सामाजिक आणि सम्यक क्रांतीच्या सूर्यस्तंभांना आपणा सर्वांच्या वतीनं मी विनम्र भावे अभिवादन करतो, वंदन करतो. आणि हिंगणघाटच्या भारतीय बौद्ध महासभा या संघटनेच्या शाखेने हा जो सुंदर या ठिकाणी अतिशय भव्य असा हा धम्म महोत्सव आयोजित केला. 11 दिवसाचा 13 दिवसाचा धम्म महोत्सव ही काही साधी गोष्ट नाही. पूर्ववक्त्यांनी आणि संयोजकांनी याचे उल्लेख केलेले आहेत. तेव्हा हिंगणघाटकर सर्व बौद्ध उपासक आणि उपासिका यांना मी अत्यंत नम्र भावानं मानाचा जय भीम करतो. त्याचप्रमाणे मंचावर ज्येष्ठ आमच्यातील आदरणीय माजी मुख्याध्यापक, माजी प्राचार्य डॉक्टर बी. आर. आंबेडकर विद्यालयाचे आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे जे या कार्यक्रमाचं संचालन सूत्र त्यांच्याकडे आहे, ते आमचे सन्मित्र गोरखदादा भगत, त्याचप्रमाणे पूर्ववक्ते जे आता बोलून गेले, सुंदर विवेचन त्यांनी आजच्या विषयाच्या संदर्भामध्ये मांडले. मला खूप आनंद होतो जेव्हा आता ही सगळी हिंगणघाटकर तरुण मंडळी इतक्या साकल्याने, इतक्या अभ्यासाने आणि व्यवस्थितपणाने विषयाची मांडणी करतात, तेव्हा निश्चितपणाने आनंद होतो. आम्ही कोणाकडून तरी शिकलो. या ठिकाणी उपस्थित असलेले ॲडव्होकेट थूल साहेब, त्याचप्रमाणे संचालन करणारी इतर मंडळी, संयोजक आणि ज्यांनी इतके परिश्रम घेतले त्या सर्व भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांना, त्याचप्रमाणे या ठिकाणी आमच्या हिंगणघाटच्या या मंचावर बौद्ध महासभेच्या निमंत्रणाहून जे वक्ते आले असतील, परिसंवादात व्याख्यानमालांमध्ये ज्यांनी सहभाग नोंदवला असेल, मी त्यांचेही आभार मानतो. त्याचप्रमाणे माझे सन्मित्र संजय जीवने, नाटककार, ते नेहमी आपल्या बोलावण्यावरून या ठिकाणी येतात आणि त्यांच्या नाटकातून आंबेडकरी उद्बोधन, आंबेडकरी प्रबोधन अतिशय प्रभावीपणाने मांडतात. पूर्ण आयुष्य संजयचं आणि संजयच्या उभ्या कुटुंबाचं, त्यांची मुलगी आहे, त्यांची पत्नी आहे वंदना, त्यांची मुलगी साची, हे सगळे लोक अत्यंत निष्ठावंतपणे आंबेडकरी चळवळीला पुढे नेण्यासाठी जे अहोरात्र योगदान देत आहेत, सातत्यपूर्ण योगदान देत आहेत, तेव्हा हिंगणघाटकरांच्या वतीनं त्यांचे आभार मानणं मी माझं कर्तव्य समजतो. त्यांचेही आभार मानतो आणि आपल्या विषयाकडे वळतो. आज जो विषय या ठिकाणी दिलेला आहे तो विषय बौद्ध धम्म क्रांती पुढील आव्हाने आणि उपाय असा विषय या ठिकाणी दिलेला आहे. हा मनोरंजनाचा विषय नाही, हा हास्य विनोदाचा विषय नाही. आजच्या घडीला ज्या विषयावर गांभीर्यानं चिंतन व्हावं, गांभीर्यानं चिंतन मांडलं जावं आणि त्या अनुषंगानं यापुढील आंबेडकरी चळवळीची, प्रबोधन चळवळीची, धम्म चळवळीची वाटचाल पुढे प्रशस्त व्हावी, त्यासाठी दिशा दिग्दर्शन
ज्या विषयातून होऊ शकेल असा हा महत्वपूर्ण असा विषय आहे, या मताचा मी आहो. आणि म्हणून तुम्हाला माहिती आहे, मी नाट्य क्षेत्रातला आहो, मी कलावंत आहो. आंबेडकरी प्रबोधन चळवळीच्या वाटेवरील मीही एक वाटसरू आहो. तेव्हा आपल्याला हसवणं रडवणं माझ्यासाठी कठीण नाही आहे. ती कला हिंगणघाटच्या मातीनं मला दिलेली आहे. पण मी थोडं गांभीर्यपूर्वक या ठिकाणी, म्हणजे इतका उशीर झालाय याची मला जाणीव आहे. गेल्या 10 दिवसापासून आपण सातत्याने या सगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी आहात, उपस्थित आहात. आजही तुम्ही सकाळपासून, मला काही जण भेटले, माझ्या मावल्या भेटल्या, बहिणी भेटल्या, भाऊ भेटले, ते असं म्हणाले की हा जो कार्यक्रम आहे सकाळपासून आम्ही याच्यामध्ये आहोत. दादा, तुमचं भाषण ऐकावं असं वाटतं, पण आता घरी जाऊन येतो, असंही म्हणाले. मी समजू शकतो. आणि त्याच्यामुळे या विषयाची मांडणी जी आहे ते करत असताना ही भीती माझ्या मनामध्ये आहे की लोक ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत की नाही. कारण आम्ही जेव्हा साहित्य संमेलनांमध्ये त्या परिसंवादामध्ये बोलतो तेव्हा ते एक वेगळं वातावरण असतं. तिथली भाषा, तिथली भाषणंही वेगळी असतात. पण मी गावामध्ये बोलतो याचंही भान आहे, आणि मी माझ्या सर्वसामान्य भावंडांसमोर बोलतो याचंही मला भान ठेवून इथे बोलायचं. पण थोडीशी एक मांडणी याची विषयाची पहिल्यांदा करण्याची परवानगी आपणाकडनं मागतो. तर विषय आहे धम्म क्रांती समोरील आव्हाने आणि उपाय. तर पहिल्यांदा धम्म काय, याला धम्म क्रांती काय म्हणायचं, क्रांती म्हणजे काय असते, मग त्यासमोर आजच्या घडीला आव्हानं कशी उभी झालेली आहेत, कोणती आव्हानं उभी झालेली आहेत, आणि मग त्या अनुषंगाने काही उपाय आपल्याकडे आहेत का, याची चर्चा व्हावी असं आयोजकांना, संयोजकांना अपेक्षित आहे. पूर्ववक्त्यांनी आजच्या प्रसंगाप्रमाणे आज जे काही आपल्यासमोर वाढून ठेवलेलं आहे त्याचा वेगवेगळ्या अंगानं वेगवेगळे मुद्दे या ठिकाणी अत्यंत पोटतिडकीनं सांगत अरुण भगतनी मांडणी केलेली आहे. त्या मुद्द्यांची पुनरावृत्ती होणार नाही याची मी काळजी घेईन, पण ते मुद्दे विषयाला न्याय देणारे असे होते आणि पोटतिडकीनं तळमळीतून ते मांडले गेले. लक्षात घ्या. तर धम्माच्या संदर्भामध्ये आपल्याला माहित आहे, धम्म दिया जो भीम ने हमको सच्चा सोना है, धम्म दिया जो भीम ने हमको सच्चा सोना है, पर समझ न पाए कीमत इसकी यही तो रोना है, समझ न पाए कीमत इसकी यही तो रोना है. धम्माची किंमत, सोन्यासारखा धम्म आमच्या पदरामध्ये टाकलेला आहे बाबासाहेबांनी, ज्याने आमची घरं दारं समाज परिसर वस्त्या गाव शहर आणि देश धम्म प्रकाशाने भारून टाकले, भरून दिला. हे सगळं, पण त्याचा आवाका आम्हाला लक्षात आला नाही आणि म्हणून हे आंतरविरोध निर्माण झालेले आहेत. धम्म चळवळीमध्ये, राजकीय चळवळीमध्ये, सामाजिक चळवळीमध्ये, सांस्कृतिक चळवळीमध्ये, साहित्यिक चळवळीमध्ये आणि मानसिक दृष्ट्याही जे आंतरविरोध आपल्याला दिसत आहेत, ते आंतरविरोध निर्माण होण्याला कारण असं झालं की 14 ऑक्टोबर 1956ला जी धम्मदीक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिली, त्या धम्मदीक्षेचा आवाका, त्याची व्यापकता समजून घेण्याची कुवत तत्कालीन या देशातल्या विद्वानांमध्ये नव्हती. आपण फार सामान्य माणसं आहोत, आपण काय बोलणार.
तेवढ्या मोठ्या क्रांतिकारी घटनेसंदर्भामध्ये आपण काय बोलणार? मोठ्या मोठ्या विद्वानांमध्येही ती कुवत नव्हती. म्हणून आपण पहा बघा, त्या 14 ऑक्टोबर 1956च्या धम्मदीक्षेला वेगवेगळी नावं देऊन आपण संबोधतो. कोणी त्याला धम्मदीक्षा म्हणतात, कोणी त्याला धर्मांतर म्हणतात, कोणी त्याला धम्मचक्र प्रवर्तन म्हणतात, कोणी त्याला धम्मचक्र अनुवर्तन म्हणतात. कोणत्या शब्दात बसवायचं? कारण एका शब्दामध्ये त्या धम्मदीक्षेचा जो आवाक आहे तो एका शब्दामध्ये मावत नाही. म्हणून मग काही लोक अशोक विजयादशमीलाच आपण दीक्षाभूमीवर गेलं पाहिजे, तो कार्यक्रम त्याच दिवशी आपण साजरा केला पाहिजे असं मानतात. काही लोक असं मानतात की नाही 14 ऑक्टोबर ही तारीख, कारण आपण बुद्धिवादी आहोत, वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणारे आहोत. हे जसं कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये घडतं तसं हे आपण बघाल वेगवेगळ्या संदर्भामध्ये हे झालेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या संघटना दिल्या त्या संघटनेमध्येही पर्यायी संघटना आलेल्या आहेत. हे समजून घेतलं पाहिजे. असं का आहे? समता सैनिक दल बाबासाहेबांनी दिलं, तर BVF आलं. BVF तो व्हॉलेंटरी फोर्स हा आलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्ष दिलं, त्याला पर्यायी संघटना आलेल्या आहेत. ते दैनिक सकाळचे जे संपादक होते ना, त्यांनी याचा अभ्यास केला. या संघटनेचा अभ्यास आपल्या पक्षाचा, राजकीय पक्षाचा किती म्हणजे उत्तम कांबळे जे होते त्यांचं नुकतंच भाषण झालं, त्याने याच्यात मांडणी केलेली आहे. ते असं म्हणाले, किती आपल्या पक्षाची किती शक्ल असावी, किती. त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जे काही आपले पक्ष आणि संघटना स्थापन झाल्या त्याची यादी केली. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपल्या रिपब्लिकन पक्षाची 134 शक्ल. 134. ते म्हणाले की एक जण मला भेटायला आला आणि अतिशय नाराज झाला. तो नाराज झाला आणि म्हणाला, काय कांबळे साहेब, तुम्ही 134 सांगितले आणि जी यादी तुम्ही प्रकाशित केली त्यांनी वर्तमानपत्रातूनही प्रकाशित केली होती एका लेखामध्ये. ते म्हणाले पण त्याच्यात आमच्या संघटनेचं नावच नाही. म्हणजे 135 असे अनेक आहे ना. हासा करून टाकला. तर हे म्हणजे पर्यायी पक्ष जो बाबासाहेबांनी दिला त्याला पर्यायी पक्ष, संघटना जी बाबासाहेबांनी दिली त्याला पर्यायी संघटना. हे असं देत असतानाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे वैचारिक सिद्धांत दिले त्या सिद्धांतालाही पर्यायी सिद्धांत द्यायला लागले लोक. आता थोडासा उल्लेख झाला, ते आणखी गांभीर्यपूर्वक विस्ताराने थोडंसं मांडू इच्छितो मी. बाबासाहेबांचा सिद्धांत होता की राजकीय क्रांतीच्या आधी सांस्कृतिक क्रांती घडते. द पॉलिटिकल रिव्होल्युशन्स हॅव ऑलवेज बीन प्रेसिडेड बाय कल्चरल अँड सोशल रिव्होल्युशन, असा तो सिद्धांत आहे. म्हणजे पहिल्यांदा सामाजिक सांस्कृतिक क्रांती घडते आणि त्यानंतर राजकीय क्रांती. आणि आपण हे बघतो समाजामध्ये की काही लोक म्हणतात पहिल्यांदा निवडून येऊ, पहिल्यांदा राजकीय सत्ता पद हस्तगत करू आणि त्यानंतर मग आपल्या हातात सत्ता आल्यानंतर धम्मक्रांतीचं नंतर बघता येईल. असं होत नाही. कारण सिद्धांत आहे की पहिल्यांदा सामाजिक सांस्कृतिक क्रांती आधी घडवायची आणि त्यानंतर राजकीय क्रांती, सत्ता पद त्यानंतर. आणि या ठिकाणी हे मी विचारलं पाहिजे की बाबासाहेबांनी दिलेल्या संघटना, बाबासाहेबांनी दिलेला पक्ष, बाबासाहेबांनी दिलेली वैचारिकता, बाबासाहेबांनी दिलेल्या संघटना यांचं अंतिम ध्येय उद्दिष्ट काय? अंतिम ध्येय उद्दिष्ट काय आहे? राजकीय सत्ता पद प्राप्त करणं अंतिम ध्येय उद्दिष्ट आहे का?
की आपल्याला सांस्कृतिक क्रांती, धम्माची क्रांती, कारण ते म्हणाले भारत बौद्धमय करीन. म्हणजे आपलं अंतिम ध्येय उद्दिष्ट सांस्कृतिक क्रांती घडवून आणणे आहे. मानसिक क्रांती, सामाजिक क्रांती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आंदोलनाचं अंतिम ध्येय उद्दिष्ट हे अस्पृश्योद्धार फक्त नव्हतं. जाती अंताचा लढा म्हणजे आंबेडकरी चळवळ असं नव्हे. जाती अंताचा लढा हा आंबेडकरी लढ्यातील एक भाग आहे. तो अग्रक्रमाचा भाग आपल्याला म्हणता येईल, पण तो एकमेव नाही. म्हणजे बाबासाहेबांनी दलितांसाठी कार्य केलं असं ते का म्हणू शकले? कारण आपण ते सतत म्हणतो ना की बाबासाहेबांनी जाती अंताचा लढा दिला, जाती अंताचा लढा उभा केला, अस्पृश्योद्धार केला, दलितांसाठी कार्य. आता तुम्हीच असं म्हणाल तर मग बाकीचे लोक ते म्हणतात, पण तसं नाही. म्हणजे या ठिकाणी मला हे मांडू द्या की जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना फक्त जाती अंताचा लढा किंवा अस्पृश्योद्धाराचा लढा द्यायचा असता तर ते महाडचा सत्याग्रह करून थांबले असते, ते काळाराम मंदिराचा सत्याग्रह करून थांबले असते. पण बाबासाहेब तिथं थांबत नाहीत. बाबासाहेब कामगारांची चळवळ उभी करतात, बाबासाहेब भूमिहीनांची चळवळ उभी करतात, बाबासाहेब आपल्याला संविधान देतात, बाबासाहेब व्यापक आधारावर रिपब्लिकन पक्षाचा प्रस्ताव करून आपल्याला देतात, बाबासाहेब आपल्याला संविधानाच्या माध्यमातून लोकशाही प्रदान करतात, बाबासाहेब या संपूर्ण म्हणजे भारतातील स्त्री वर्गासाठी हिंदू कोड बिलाची मांडणी करतात आणि ते हिंदू कोड बिल मंजूर झालं पाहिजे म्हणून जीवाचं रान करतात. हे समग्रपणाने जेव्हा आपण पाहतो तेव्हा बाबासाहेब संविधान देऊनही थांबत नाहीत, तिथे अस्पृश्यतेविरुद्धचा कायदा करून थांबत नाहीत, तर आपल्याला त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या घटिका जवळ आलेल्या आहेत. काळाने त्यांना वेळ दिलेला नाही. 14 ऑक्टोबर 1956 बाबासाहेब आपल्याला धम्म देतात. तर समग्रपणाने जेव्हा आपण विचार करतो आंबेडकरी चळवळीचा साकल्यानं, तेव्हा आपल्या लक्षात येतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही केवळ जाती अंताची चळवळ नाही, ती अस्पृश्योद्धाराची केवळ चळवळ नाही, तर ती समग्र मानव मुक्तीची चळवळ आहे. समग्र मानव मुक्तीची चळवळ आहे, म्हणजेच ती क्रांतीची चळवळ आहे. क्रांतीची चळवळ समग्र क्रांतीची चळवळ आहे. आणि आपल्याला समजेल अशा शब्दांमध्ये सांगायचं, ती धम्म क्रांतीची चळवळ आहे. म्हणजे आपलं अंतिम ध्येय उद्दिष्ट आहे धम्म क्रांती घडवून आणणे. आता हे तर पक्क झालं आपलं की आता धम्म क्रांती घडवून आणायची. मग क्रांती करायची म्हणजे नेमकं काय करायचं? क्रांती करायची म्हणजे हातामध्ये लाठ्या काठ्या घेऊन इतरांना डिवचायचं, ती नव्हे क्रांती. कारण आपण बुद्धाच्या मार्गाची सम्यक क्रांती आपण अंगीकारलेली आहे, स्वीकारलेली आहे. सम्यक क्रांती म्हणजे काय? राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, साहित्यिक, मानसिक अशा सर्व अंगांनी समाजाला आवश्यक असलेल्या इष्ट दिशेनं जाणारे बदल, वर्तनामध्ये आपल्या वर्तनामध्ये इष्ट दिशेने बदल होतील, ते परिवर्तन म्हणजे क्रांती. क्रांती म्हणजे बदल, क्रांती म्हणजे सोप्या शब्दात बदल, क्रांती म्हणजे परिवर्तन. पण ते इष्ट दिशेने जाणारं परिवर्तन त्याला क्रांती असं म्हणायचं. आणि म्हणून क्रांती आणि प्रतिक्रांती या त्यांनी आपल्याला डॉक्टर बाबासाहेबांनी रिव्होल्युशन अँड काउंटर रिव्होल्युशन या ग्रंथामधून आपल्याला सांगितलेले क्रांतीच्या व्याख्या दिलेल्या आहेत, प्रतिक्रांतीच्या व्याख्या दिलेल्या आहेत. थोडक्यात आपण पाहू, जरा कठीण होते पण आपण पाहू येते. क्रांती म्हणजे काय? तर
असलेल्या संस्थापित व्यवस्थेमध्ये गुणात्मक बदल म्हणजे क्रांती. जी व्यवस्था आहे त्याच्यामध्ये गुणात्मक परिवर्तन घडवून आणायचं, गुणात्मक बदल घडवून आणायचा म्हणजे क्रांती. आणि प्रतिक्रांती म्हणजे काय? तर जुन्या किंवा नव्या कायद्याच्या किंवा नियमाच्या अनुषंगाने असलेली न्याय्य व्यवस्था उलथून टाकण्यासाठी क्रांतीच्या अगदी समांतर, म्हणजे क्रांतीला उलथून टाकण्यासाठी जी चळवळ उभी असते ती प्रतिक्रांतीची चळवळ. तर क्रांती आणि प्रतिक्रांती दोन्ही समांतर अशा चालत असतात. म्हणजे आपण क्रांती करायला निघालो तर प्रतिक्रांतीवाले काही शांत बसत नसतात आणि म्हणून त्यांची प्रयत्न क्रांती दडपून टाकण्यासाठी चाललेले असतात. आणि म्हणून मग क्रांती करायची म्हणजे नेमकं काय करायचं हे समजून घेऊया. कशी क्रांती करायची? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे मांडून ठेवलेले आहे की मूल्यांमध्ये क्रांती झाली पाहिजे. मूल्य म्हणजे काय? व्हॅल्यूज. बघा, ही अशी सूत्रबद्ध मांडणी केली की आपल्याला समजेल आणि मग आपण आपल्या काही आपल्याला माहीत असलेल्या उदाहरणांवर येऊ. तर ही जी क्रांती आहे, ह्या क्रांतीची उदाहरणं आपण घेत असताना काय म्हणत होतो, तर हे जे क्रांती घडवायची म्हणजे काय करायचं, तर मूल्यांमध्ये क्रांती आली पाहिजे. आता मूल्यांमध्ये क्रांती घडवायची म्हणजे, तर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा अभ्यास करत असताना अनेक विद्वानांनी ही मांडणी केलेली आहे की दोन प्रकारची मूल्ये असतात, व्हॅल्यूज दोन प्रकारच्या असतात. एकाला त्यांनी काळस्थायी मूल्ये असं नाव दिलेलं आहे आणि दुसऱ्याला त्यांनी चिरस्थायी मूल्ये असं नाव दिलंय. आता काळस्थायी मूल्य आणि चिरस्थायी मूल्य म्हणजे काय? तर जी विषमताधिष्ठित मूल्ये आहेत, जातीभेद करणारी, माणसांमध्ये भेद करणारी, माणसामध्ये फरक करणारी, माणसांवर म्हणजे मानव्यावर दडपण आणणारी, अशा प्रकारची जी मूल्ये आपल्याला दिसतात, जातीभेद करणारी विषमताधिष्ठित मूल्ये, ती काळस्थायी मूल्ये होत. आणि चिरस्थायी मूल्य म्हणजे काय? न्याय, समता, बंधुता, स्वातंत्र्य, प्रज्ञा, शील, करुणा, मैत्री, ही चिरस्थायी मूल्य होत. बाबासाहेब असं म्हणतात, या चिरस्थायी मूल्यांची प्रतिष्ठापना समाजामध्ये करणे म्हणजे क्रांती घडवून आणणे होय. आता कळलं? म्हणजे ही जी मूल्ये आहेत यांची प्रतिष्ठापना करायची. ही प्रतिष्ठापना कशी करता येईल आपल्याला? वर्तनातून. त्यासाठी आपलं वर्तन आपल्याला बदलवावं लागेल. आणि म्हणून आपण बुद्धाच्या धम्माचा जेव्हा अभ्यास करतो, बुद्धाने किती सोपं करून सांगितलेले. दुःख म्हणजे काय, त्याचे ते 4 आर्य सत्य त्यांनी सांगितली. त्यासाठी पंचशीला मार्ग सांगितला, अष्टशील सांगितले, दशशील सांगितले, आर्य अष्टांगिक मार्ग सांगितला. म्हणजे नेमकं काय सांगितलं, तर तुमच्या वर्तनामध्ये बदल करणारी मूल्ये बुद्धाने आपल्याला दिली, ती बाबासाहेबांनी आपल्याला दिली. बाबासाहेब म्हणाले की हे न्याय, समता, बंधुता, ही सर्व मूल्ये मी बुद्धापासून घेतलेली आहेत. मी फ्रेंच राज्य क्रांतीमधून ती घेतलेली नाहीत, मी ती बुद्धाकडून घेतलेली आहे, असं बाबासाहेबच म्हणाले. तर आपण किती श्रीमंत, आपल्याला केवढं वैभव दिलेलं आहे. जसं याआधी भाषणामध्ये उल्लेख झाला, त्रिरत्न दुनिया में सबसे अनूठे, कोहिनूर भी इनसे बढ़कर नहीं है. गौतम ने खोजे ये जीवन के जेवर, अंगूठी में जड़ने के पत्थर नहीं है. और विहारों में मिलती है क्रांति की दीक्षा. विहारों में मिलती है क्रांति की दीक्षा. ये भूखो अनाथों का लंगर नहीं है, और न रखो यहाँ अपने मांगों की अर्जी. ये पीरो फकीरों का दफ्तर नहीं है. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे संतांचं फकीरांचं दफ्तर नाही आहे. विहारों में मिलती है क्रांती की दीक्षा. तर विहारांमध्ये क्रांतीची दीक्षा मिळते म्हणजे काय? आपल्या वर्तनामध्ये चिरस्थायी मूल्यानुसार बदल कसा करायचा याची दीक्षा मिळते. म्हणजे पंचशिलेप्रमाणे वागलं पाहिजे, आर्य अष्टांगिक मार्गाने वागलं पाहिजे.
याचा फायदा केवळ आपल्या नाही, जगाला होणार आहे, फक्त देशालाही नाही, तुमच्या माझ्या कुटुंबाला किंवा समाजाला नाही, उभ्या जगाला आज याची गरज आहे. कारण बुद्धाने सम्यक व्यापार सांगितलेले, बुद्धाने सम्यक आजीविका सांगितलेली आहे, बुद्धाने सम्यक आचरण सांगितलेलं आहे, सम्यक व्यापार सांगितलेला आहे. हे जे सगळं आपल्या आर्य अष्टांगिक मार्गामध्ये म्हणजे खूप विस्तार होईल त्याचा, म्हणून वेळेचं भान ठेवून मी हे सांगतोय की हे जे बुद्धाने मांडले त्याची आज साकल्यानं गरज आहे. बुद्ध अर्थशास्त्राची गरज आहे. आज पुन्हा तुमची माझी सर्वांची पिळवणूक सुरू झालेली आहे, शोषितांची पिळवणूक सुरू झालेली आहे, गरिबांची वंचितांची पिळवणूक सुरू झालेली आहे. ही जी पिळवणूक आहे ही जर आपल्याला संपवायची असेल आणि जगामध्ये माणूस सुखी करायचा असेल, जगाच्या पाठीवर कोणावरही कोणत्या प्रकारचा माणूस म्हणून अन्याय होत असेल, त्यासाठी आपण उभे राहू शकतो ते बुद्धाने दिलेल्या मूल्यांमुळे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून आपल्याला ही वैचारिक संपत्ती, आपल्याला हे वैचारिक वैभव बुद्ध धम्मानं दिलेलं आहे. बुद्ध धम्मानं दिले. हे मांडणी कठीण होते आहे, थोडीशी तुलना करून सांगितली की लक्षात येईल. म्हणजे एवढंच सगळं वैभव, एवढी वैचारिक संपत्ती, एवढं स्वाभिमानाचं जगणं, एवढे संवैधानिक संयम आणि जगातील लोक कौतुक करतील की फक्त 70 वर्षामध्ये म्हणजे दीक्षानंतर साधारणतः 70 वर्ष झालेली आहेत. या 70 वर्षामध्ये जगाच्या पाठीवर या समाजासारखा समाज नाही. केवढं वैचारिक ऐकतो हा. आणि आपला कोणताही कार्यक्रम धार्मिक नाही हे लक्षात घ्या. हे 13 दिवसाची जी धम्म परिषद किंवा धम्म महोत्सव होता हे धार्मिक आयोजन नाही, हे बुद्ध धम्माचं आयोजनच नाही. कारण याच्यातले परिसंवाद जेव्हा तुम्ही ऐकले असेल त्या प्रत्येक परिसंवादामध्ये वक्त्यांनी देशाविषयी मांडणी केलेली असेल, राष्ट्राविषयी मांडणी केलेली असेल, जग ज्या समस्यांना आव्हानांना सामोरं जात आहे त्याची मांडणी केलेली असेल. म्हणजे आमचा कार्यक्रम हा आमचा नसतोच कधी. हा कार्यक्रम जगामध्ये माणूस म्हणून माणसाची अस्मिता जागवण्यासाठी आपला प्रत्येक कार्यक्रम असतो. हा महाकाल्याचा कार्यक्रम नाही, हा प्रसाद वाटपाचा कार्यक्रम नाही. हा महाकाल्याचा प्रसाद वाटपाचा कार्यक्रम ज्यांना ते करायचंय त्यांना तो लखलाभच हो, पण तुमच्याकडे माझ्याकडे केवढं मोठं दायित्व दिलेलं आहे हे समजावं म्हणून मी हे मुद्दे मांडतोय. पण आपली घसरण होते, आपली वैचारिक घसरण होते. थोडं बौद्धिक अधिक झालेलं आहे म्हणून जरा सोपं उदाहरण देतो. ते आताच सांगितलं मी तुम्हाला की दैनिक सकाळचे माजी संपादक विद्वान आणि विचारवंत उत्तम कांबळे यांचं नुकतंच भाषण झालं. त्या भाषणातून जी उदाहरणं सांगली त्यापैकी 2 उदाहरणं आपल्याला सांगतो की काय चाललेलं आहे आजच्या घडीला. म्हणजे आम्ही जे भीमवाले, आम्ही निळे, आता तर निळे कबूतर म्हणायला लागले काही लोक आपल्याला निळे कबूतर, निळे बाज आहेत. ओके, पण हे सांगत असताना आपला आव जो आपण दाखवतो, आम्ही हे आम्ही ते आम्ही बाबासाहेबांना एवढं मानतो की आम्ही बाबासाहेबांसाठी जीव द्यायला तयार आहोत, आम्ही केवढे आमच्या निष्ठा वगैरे सांगतो. त्याचं एक उदाहरण त्यांनी सांगितलं की बाबासाहेबांना आता इतके मानायला लागले, इतके आपले मानायला लागले की त्या सोलापूर हे उदाहरण घेऊन जाल तुम्ही. सोलापूरमध्ये बाबासाहेबांना बसवतात, गणपती बसवतात. हा शब्द आपण ऐकला होता. आमचे लोक सोलापूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती बसवतात. ते म्हणजे जेव्हा 14 एप्रिल असते की नाही त्या दरम्यान, का म्हणजे ते गणपती बसवतात तर ते बसवते, तर मग आम्ही काय कमी आहोत. मग ते मूर्ती घेऊन येतात, मिरवणुकीला घेऊन येतात. त्या दिवशी आपले सगळे लोक सुट्ट्या काढतात, पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करतात आणि
ते बाबासाहेबांची मूर्ती घेऊन येतात आणि ते ठराविक जे नियोजित स्थळ असेल त्या ठिकाणी तिची प्रतिष्ठापना करतात मूर्तीची. उत्तम कांबळे असं म्हणाले, बरं झालं बा प्राणप्रतिष्ठा नाही करत, म्हणजे बाबासाहेब पावले पाहिजे म्हणून. बस एवढंच ठेवलं, एवढंच करायचं ठेवलं. असे आपण अनुयायी आहो आताचे. तर विचार करा तुम्ही. आणि त्यांनी यावेळेस किती दिवसाचा बसवला होता? 5 दिवसाचा तर 5 दिवसाचे बाबासाहेब, 7 दिवसाचे तर 7 दिवसाचे बाबासाहेब. त्यांनी 10 दिवस बसवला असं तर मग 10 दिवस बाबासाहेबांना ते बसवतात आणि नंतर विसर्जन पण करतात. पण विसर्जन ते नदीच्या पात्रात किंवा तळ्यामध्ये वगैरे नाही करत म्हणे. एवढ्यानं बरं आहे, ते ज्याच्याकडून मूर्ती आणली त्याच्या घरी पुन्हा नेऊन देतात म्हणे मिरवणुकीनं. असं आहे ना. आपण हसल्यात हलकं फुलकं वातावरण व्हावं म्हणून जरी मी सांगितलं तरी मन रडते. हा असा प्रवास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित नव्हता. अरे आमच्या माय बहिणी अशा रणरागिणी. तोही एक प्रसंग त्यांनी सांगितला, तो सांगतो आणि मग आपल्या विषयाकडे पुन्हा येतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल. एक आमची माऊली मोलकरी, कोणाकडे तरी स्वयंपाक करायला, कपडे धुवायला, भांडे घासायला वगैरे मोलकरणीचं काम करणारी मोठे शहर असल्यामुळे ती जात होती. टीव्हीवर बातमी आली की कोणीतरी दिल्लीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची प्रत जाळली, म्हणजे भारतीय संविधानाची प्रत जाळली. तुम्हाला माहित आहे तो प्रसंग, आहे की नाही दादा? तुम्हाला माहित आहे तो प्रसंग, सगळ्यांना माहित आहे, वाचनात आला असेल तुमच्या. तर संविधानाची प्रत जाळत असतात ते टीव्हीवर बातमी येऊन राहिली होती. तर ते घरमालकीन तिला म्हणाली, त्या मूलकरणी, आमची मायमाऊली होती ती गरीब मायमाऊली, त्याला म्हणे पहा संविधान घटना करताना तुम्ही जाळली ती घटना, हे बघा जळत आहे त्याची बातमी पहा. तर ती म्हणाली, मायमाऊली ज्या संविधानानं आम्हाला, तुम्हाला सर्वांना, तुम्हा सगळ्या स्त्रियांना आम्हाला समानतेचे हक्क दिले, न्याय, समता, बंधुता दिली, ते संविधान कोण लोक असतील हे जाणणारे? ते म्हणलं कोण असतील? हे मनुस्मृतीचे समर्थक आहेत. ती म्हणून गेली, हे मनुस्मृतीचे समर्थक आहेत, ते जाऊन राहिले. म्हणाले मनू, हे ऐकलं भाषणातून, आम्ही आमच्या विहारात कार्यक्रम होते तर मनूचं नाव ऐकलं आम्ही. तर ती म्हणाली, तुला माहित नाही का मनूचाही पुतळा बसवलेला या देशामध्ये? मनूचा पुतळा बसवला कुठं हे सांगितलं? जयपूरच्या कोर्टाच्या आवारात मनूचा पुतळा बसवला. ती मनुस्मृती पुन्हा लागू करण्यासाठी चाललेले. तिनं ऐकून घेतलं आणि भांड्यांना लाथाडलं तिनं अक्षरशः आणि सांगितलं, आजपासून तुझ्या घरी काम नाही करणार. गरीब मोलकरी, घरकाम करणारी, पण तिनं ते लाथाडलं आणि एक विचार डोक्यात घेऊन घरी गेली. तिनं एक सोबतीन घेतली. ती ऊस कापण्याचं काम करणारी मजूर, ऊस कापण्याचं काम करणारी मजूर महिला होती माऊल्यांमध्ये. तिला सांगितलं, आपल्या बाबासाहेबांना लिहिलेलं संविधान जाळलं म्हणे, ज्या संविधानानं आपल्याला एवढे हक्क दिले ते जाळलं म्हणे. पण काहून जाळले? अहो हे सगळं त्या मनूमुळं. ते म्हणे कोण मनू? कसं करायचं? कुठं राहते? कुठं राहत नाही, पण त्याचा पुतळा आहे ग ना जयपूरले. तुम्हाला आश्चर्य वाटेल, ह्या दोघ्याही माय माऊल्यांनी विचार केला, निर्धार केला. निष्ठा काय असतात आजच्याही घडीला ते बघा. नशा काय असते, निष्ठा काय असते चळवळीची. तिनं त्या दोन्ही माय माऊल्यांनी तिकिटापुरते पैसे जमवले, मोलमजुरी मागून तिकिटापुरते पैसे जमवले आणि जयपूरला गेल्या. माहीत नव्हतं जयपूरला तो पुतळा कुठं आहे. विचारत कोर्ट कुठं आहे माहीत नव्हतं. दोघे माय माऊली कोरकुट काय बांधून नेलं असेल, शिदोरी बांधून नेली असेल, चटणी भाकर बांधून नेली असेल, पण डोक्यात बाबासाहेब, डोक्यात संविधान, डोक्यामध्ये भारत देश. त्या गेल्या शोधत आणि तो जो जयपूरला मनूचा पुतळा आहे ना,
तिथं चढल्या त्या रणरागिण्या आणि त्या पुतळ्याला डांबर फासलं. सगळ्या लोकांच्या देखत या श्रमिक मजूर मायमाऊल्यांनी आणि तिथून पळून नाही गेल्या. पोलीस आले आणि पोलिसांनी त्यांना पकडलं आणि पोलिसांनी अत्यंत छळ केला त्यांचा. पोलीस स्टेशनमध्ये जाऊन नेऊन खूप मारहाण केली. कोर्टासमोर उभं केलं. 15 दिवस त्या जेलमध्ये होत्या. 15 दिवस जयपूरच्या जेलमध्ये होत्या. आणि जेलमधून जेव्हा त्यांची जमानत झाली तेव्हा त्यांना गावाला यायलाही पैसे त्या औरंगाबादच्या होत्या. लक्षात घ्या, ज्या औरंगाबादला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली, त्या मिलिंद महाविद्यालयाच्या नागसेन परिसरातल्या त्या होत्या. पहा कसा बाबासाहेब आंबेडकरांचा विचार असतो. त्यांना किती छळलं असेल, कारण तिथे कोणीच नाही ना त्यांचं. इथून महाराष्ट्रातून गेलं कोणी नाही, निराधार. पण त्यांनी ही सगळी मारहाण सोसली आणि जेव्हा गावला आल्या त्यांचा सत्कार घेण्यात आला. आणि उत्तम कांबळे त्या सत्कार सभेचे अध्यक्ष होते. तेव्हा त्यांनी सांगितलं की जेव्हापासून त्या आल्या तेव्हापासून त्यांना कोणी आपल्या घरी कामाला घेत नाहीत, की या अतिरेकी आहेत, आतंकवादी आहेत, कायदा मोडणारे आहेत, त्यांना कोणी कामाला घेत नाही. एवढंच नव्हे तर ज्या घरी ते राहत होते झोपडे उद्ध्वस्त करून टाकले, तेव्हा यांची काहीतरी व्यवस्था केली पाहिजे. म्हणून त्या सभेतल्या लोकांनी, सभेतले लोक मायमावल्या पुढे आल्या आणि तिथे जो पदर पसरला होता एका मायमावलीनं, त्या पदरामध्ये तेव्हाच्या तेव्हा 1 लाख काही हजार रुपये तेव्हाच्या तेव्हा असे गोळा झाले. आणि सांगितलं की बा तुम्ही कमीत कमी स्थिरपणे एखाद्या झोपडीत तरी राहिल्या पाहिजे. मला हा सांगायचा मुद्दा एवढ्यासाठी, ही अशी वैचारिक निष्ठा होती. नाही तर एका पथनाट्यातला एक प्रसंग आहे की एक इथे तरुण मुलं बसले, त्यांना आवडेल. 2 पोरं झगडा करून राहिले होते. 2 मुलं तरुण पोरं झगडा करून राहिले होते. नाही, मी एक वेळा म्हणलं ना नाही म्हणून तर नाही. अरे काय नाही, त्यांची चर्चा चालू होती. तर माझ्यासारखा एक मास्तर तिथं गेला. काहून काय काय चाललेलं आहे, काहून जोरात जोरात भांडून राहिले बा. नाही पहा गुरुजी, आता तुम्हीच सांगा. हा मले म्हणून राहिला दारू पाच. मी म्हणलं याले काहून पाजू, तर हा म्हणते होळीचं सण आहे, शिमगा आहे, शिमग्याला दारू तर पाजलीच पाहिजे ना. हा जर माझा दोस्त आहे, हा जर माझा मित्र आहे, म्हणून त्याला मी म्हटलं का तू दारू पाज, तर तो नाही म्हणून राहिला. तर तो काय म्हणे, गुरुजी मी नाही म्हणलं त्याला कारण आहे ना. काय कारण आहे बा. नाही, मी याले म्हणलं आपली दोस्ती तुटू नको देऊ, मी तुले आज दारू नाही पाजत, कारण आजचा सण आपला नव्हे. आजचा सण आपला होय काय, बाबासाहेबांची जयंती येऊ दे ना, मग तुले किती प्यायचे आहे मी बसते. अशा निष्ठा काय का, म्हणजे आपण असला त्याबद्दल काय सांगू. परंतु या निष्ठा नव्हे. निष्ठा कशा असतात तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या धम्मक्रांतीच्या संदर्भामध्ये आपण विचार करत असताना ही उदाहरणं आपण लक्षात तर घेऊया, पण आजचं वास्तव काय आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. आज आपण हे बघतोय की आज असा कोणता वैचारिक लढा सुरू आहे. बाबासाहेबांनी जी चळवळ आपल्याला दिली त्या संदर्भात काय सुरू आहे सांगा बरं तुम्हीच. 1964 1954 लढा आठवतो. दादासाहेब गायकवाडांच्या नेतृत्वाखाली शेतकरी, शेतमजूर किंवा भूमिहीनांची जी चळवळ दादासाहेब गायकवाडांनी केली होती. 1954ला दादासाहेब गायकवाडांच्या सोबत 3000 कार्यकर्ते जेलमध्ये गेले होते. आणि 1964ला भूमिहीनांचा सत्याग्रह जेव्हा दादासाहेबांनी केला तेव्हा 3 लाखापेक्षा जास्त लोक हे तुरुंगामध्ये गेलेले होते. आणि काही जाती धर्माच्या भिंती नव्हत्या, काही पंथांच्या भिंती नव्हत्या.
वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक त्या चळवळीमध्ये सहभागी झाले होते. आपण लक्षात घ्या. अशा प्रकारचा कोणता लढा आज सुरू आहे? आम्ही भूमिहीनांसाठी आमचा पक्ष काय करतो आहे? आमची चळवळ शेतकरी शेतमजुरांसाठी काय करते आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कामगार चळवळ यावर माझ्या भाच्याने स्मृतिशेष प्राध्यापक तक्षशिल सुटे यांनी PhD केली. त्या दिवशी आपण उल्लेखही केला, तो कार्यक्रम आपण केला. तर आज कामगारांच्या संदर्भामध्ये जो बदल झालेला आहे त्याची वैचारिक मांडणी आपण करतो आहोत का? कारण पूर्वी आमचे जे लोक होते ते श्रमजीवी होते, श्रमजीवी कामगार, आता बुद्धिजीवी कामगार झालेला आहे की नाही? हा जो बदल झालेला आहे या बदलाकडे कोणी लक्ष द्यायचं? तर कामगारांच्या चळवळी संदर्भात काय चालू आहे? आदिवासींच्या संदर्भात आम्ही काय करतो आहोत? शोषित वंचितांचे किती लढे आमचे उभे आहेत? स्कॉलरशिपसाठी आरक्षणाच्या संदर्भामध्ये आम्ही रस्त्यावर आहोत काय? आमचे वैचारिक लढे, आमचे संघर्ष, आमचे आंदोलनं, आमचे संप कुठे गेलेले आहेत? जो तो उठतो आणि राजकीय सत्तापद हस्तगत करू इच्छितो, तर याने आपला केवढा फायदा होणार आहे? आणि म्हणून हे जे लोन आपल्यामध्ये पसरलेलं आहे सत्तेचं, त्याच्यामुळे जे आंतरविरोध निर्माण झालेले आहेत ते तुमच्या लक्षात मी आणून देऊ इच्छितो. तर मित्रांनो, आजची जी वास्तविकता आहे ती तुमच्या समोर मांडून राहिलो मी, की आंबेडकरी पक्षाजवळ शोषितांच्या मुक्तीच्या संदर्भात नियोजनबद्ध कार्यक्रम आहे काय? नेत्यांमध्ये ऐक्य आहे काय? आपल्या संघटनांची एकजूट आहे काय? नोंद घ्यावी असा एखादा लढा सुरू आहे काय? दलितांचे शोषितांचे प्रश्न संपलेले आहेत काय? दलितांच्या बेकारीचा प्रश्न, वंचितांच्या बेकारीचा प्रश्न सुटलेला आहे काय? जागतिकीकरणामुळे शिक्षण व्यवस्थेवर जे परिणाम झाले या संदर्भामध्ये, म्हणजे सर्वांच्या घरादारापर्यंत दर्जेदार शिक्षण गेलं पाहिजे या संदर्भामध्ये आंबेडकरी संघटनांचा कोणता लढा सुरू आहे हेही आपल्याला दिसत नाही आहे. दलित, वंचित, शोषित, सर्वहारा या वर्गातील सर्वांना अन्न, वस्त्र, निवारा, रोजगार उपलब्ध झालेला आहे का? नाही. तर त्यासाठी आपण काय करतो आहोत? शेतकरी, शेतमजूर, कामगार यांचे प्रश्न आम्ही सोडवून घेत आहोत काय? दलित आहेत, पूर्वस्पृश्य आहेत, चर्मकार आहेत, मातंग आहेत, सफाई कामगार आहेत इत्यादींसाठी आमचा पक्ष काय करतो आहे? कारण एकेकाळी आमचा पक्ष लढलाय यांच्यासाठी. आज मात्र केवळ सत्तापद प्राप्त करण्यासाठी जर आमची हे दिसते. आपण बघा ना, म्हणजे अध्यक्षपदासाठी ज्या घरचा उमेदवार, आता नगरपालिकेमध्ये अध्यक्षपदासाठी ज्या घरचा उमेदवार, त्यांचाच पुतण्या नगरसेवक म्हणून निवडून येतो आणि तो दुसऱ्या, म्हणजे ज्या पक्षाशी आपल्याला वैचारिक संघर्ष करायचा आहे त्या पक्षाचा उमेदवार म्हणून तो निवडून येतो आणि मग आपला म्हणून त्याचा सत्कार जर होत असेल, पूर्ववक्त्यांनी अरुण भगतने या ठिकाणी मांडले, हे यामुळे हे जे आंतरविरोध निर्माण झाले याच्याशी कसा लढा द्याल माऊल्यांना? तर आपण म्हणून मी हे तुम्हाला सांगितलं. तर मग उपाय काय आहे त्याच्यावर? हे जे आव्हानं आपल्या समोर आहेत ना, हे लढे उभे झाले पाहिजे, हे लढे उभे झाले पाहिजे. ही चळवळ आमच्या काळामध्ये जे स्कॉलरशिपसाठी आंदोलन होतं, सांगा बरं आता कोणत्या शहरामध्ये स्कॉलरशिपसाठी आंदोलन चालू आहे? आमच्या स्कॉलरशिपवर जो निधी खर्च होतो त्या निधीमध्ये कपात केलेली आहे सरकारनं. ज्या जुन्या शाळा होत्या जिल्हा परिषदेच्या किंवा सरकारी निमसरकारी शाळा, त्या बंद होत आहेत. शिक्षणाचं जागतिकीकरणाच्या, उदारीकरणाच्या या काळामध्ये शिक्षण जे आहे ते अत्यंत महागडं झालेलं आहे. आम्ही शिकणार नाही तर आमच्यामध्ये जे बदल आपल्याला अपेक्षित आहेत, हा जो हे जे कार्यक्रम तुमचे सुरू आहे हे मध्यम वर्गाच्या भरोशावर. कारण या 50 वर्षाच्या काळामध्ये, 70 वर्षाच्या काळामध्ये ज्या नोकऱ्या आपल्याला लागल्या, आपल्याकडे पैसा यायला लागला, हे घरदार झाले,
या कॉलनीज झाल्या, प्रज्ञानगर, शीलनगर, प्रबुद्धनगर, तिकडे रमाई नगर वगैरे वगैरे, हे जे चंद्रमणी नगर, मिलिंद नगर, हे असे वेगवेगळ्या गावांमध्येही निर्माण झालेले आहेत. तर हे कुणी केले? हे मध्यम वर्गाने केले. कशाच्या भरोशावर? तर आपली आई त्या काळात म्हणायची की हाडाच्या काड्या करीन, रक्ताचं पाणी करीन, पण मायापोराले शिकवीन. आणि पोरग जर शिकलं तर ते आमचे पान फिडेल. आणि म्हणून ती काटकसर करून, वाटेल तसं करून ती औरंगाबादला मिलिंद कॉलेजमध्ये आपल्या लेकरांना पाठवायची. आणि तिथं गेलेले लेकरं शिकून सवरून नोकऱ्यांवर लागून मग आपल्या वस्तीमध्ये, गावामध्ये आले की हा बदल घडून आलेला आपल्याला दिसतोय. आता शिक्षणच घेणार नाही. व्यवस्था अशी आहे की पूर्वी म्हणायचे की हाडाच्या काड्या करीन, रक्ताचं पाणी करीन, पण आपल्या लेकराला शिकवीन, अशा माय माझ्या होत्या. आणि आता मात्र त्यांच्या तोंडी हे वाक्य दिसे, शिकून काय करण, लेकरू शिकून काय करण. इथपर्यंत हा प्रवास या देशाचा झालेला आहे, तो आपल्यासाठी घातक आहे. आणि म्हणून या शिक्षण व्यवस्थेने जे आव्हानं उभे केलेले आहे त्या संदर्भामध्ये आपली धम्म चळवळ काय करते आहे. म्हणजे आपल्यामध्ये हेही फारकत झाली ना. बौद्ध धम्माला मानणारे म्हणजे कोण? जे विपश्यना करतात. जे विपश्यना करत नाहीत ते बौद्धच नव्हे, इथपर्यंत म्हणण्यासाठी पाळी आली. आणि गेल्या 30-40 वर्षामध्ये पहा, ह्या सगळ्या का चळवळी आल्या होत्या, पर्यायी चळवळी, पर्यायी संघटना का आल्या होत्या, हे आता तुमच्या लक्षात येईल. बौद्धांमध्ये फारकत घडून आणायची होती. बौद्धांमधील वस्तीमध्ये भिंती उभ्या करायच्या होत्या, मानसिक भिंती. त्यामध्ये ते यशस्वी झालेले आहेत. तुम्ही विचार करा, झाले की नाही. आज आपल्याच वार्डामध्ये पाहाल 2 विहार दिसते. एक त्रैलोक्य बौद्ध महासंघाचे विहार, एक भारतीय बौद्ध महासभेचे विहार. हे त्यांच्या विहारात जात नाही, ते यांच्या विहारात येत नाही. दोन्ही 56 वाले. नवीन लोकांना तर आम्ही आणलंच नाही. बाबूराव बागुल असं म्हणाले, 1956ला जी धम्मदीक्षा बाबासाहेबांनी दिली, त्यानंतर जी जबाबदारी आपल्यावर टाकली होती, ती जबाबदारी आपण पूर्णांशानं आपल्याला ती पेलली नाही. आपण त्याकडे दुर्लक्ष केलं. आपल्याला इतरांपर्यंत जायचं होतं, आपल्याला जाता आलं नाही. त्याला अनेक आपल्याही मर्यादा असतील, पण हे सत्य आहे, आपल्याला इतरांपर्यंत जाता आलं नाही. आणि म्हणून ते लोक आरोप करायला लागले की यांनी बौद्ध धम्म स्वतःपर्यंत ठेवला, यांनी आंबेडकर स्वतःपर्यंत ठेवला. या टीका आपल्यावर व्हायला लागल्या. हे आंतरविरोध आहेत ना, हे आव्हानं आहेत. इतर बांधव आपल्याविषयी चांगलं बोलतील असं वर्तन आपलं असलं पाहिजे. जर तसं नसेल तर नुसते बौद्ध धम्माचे माझा बाप बौद्ध होता म्हणून मी बौद्ध, याला काही अर्थ नाही. बौद्ध धम्म हा दीक्षेनं मिळत नाही. बौद्ध धम्म हा पूर्वापार वडीलधाऱ्यांकडून, म्हणजे माझा बाप बौद्ध म्हणून मी, असं होत नाही. ते इतर धर्मांच्या बाबत होत असेल. बौद्ध धम्म हा 24 तास तो माणूस धम्माचा राहिला पाहिजे. कसा? वर्तनाने. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि आपण हे विसरून गेलो की कुठल्याच संघर्षातून आपण ही वाटचाल केलेली आहे. मी नेहमी माझ्या भाषणातून सांगतो, मायमावल्या बसलेल्या आहेत म्हणून सांगितलं पाहिजे. गोष्ट आहे 1902 सालची. 1902 साली त्या नगर जे आहे की नाही, आता अहिल्यानगर नाव होतं, त्या अहमदनगर, त्या जिल्ह्यातली ही गोष्ट आहे. एक गोविंदा वल्द मुकुंदा महार नावाचा एक माणूस होता. तो शेजारी कुठल्या तरी बाजाराला गेला आणि मग गावाकडे येत असताना उन्हाळ्याचे दिवस होते, त्याला खूप तहान लागली आणि तो पाणी प्यायसाठी एका विहिरीवर गेला. विहीर जी होती ती सवर्णीयाची होती. याने ओंजळभर पाणी प्याला. ओंजळभर पाणी प्याला असेल नसेल तेवढ्यात तो शेतकरी धावत आला, म्हणे आमची विहीर तू विटाळली. त्याला गचंडी धरून गावाच्या चावडीवर नेलं आणि त्या सवर्णीयांनी, त्या गावच्या सवर्णीयांनी त्याच्यावर कोर्टामध्ये खटला भरला. त्याच्यावर कोर्ट केस झाली. कशासाठी कोर्ट केस? ओंजळभर पाणी प्याला म्हणून. ही कथा नाही सांगून राहिलो मी, हा इतिहास आहे आपला. तर कोर्टामध्ये ती केस चालली ओंजळभर पाणी प्याला म्हणून. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या काळामध्ये इंग्रजांचा काळ होता, तो खटला गाजला आणि ओंजळभर पाणी प्याला म्हणून कोर्टाने त्याला धर्माच्या प्रथेप्रमाणे
धर्माची प्रथा परंपरा ही यानं मोडली म्हणून कोर्टानं त्याला 15 दिवसाच्या कैदेची शिक्षा केली. 15 दिवसाची कैद आणि 8 आणे दंड. 1902 सालची 8 आणे मोठी गोष्ट आहे. विचार करा तुम्ही, ओंजळभर पाणी प्यायला म्हणून ही गाणी उगीच नाही आली. या सांस्कृतिक मंचावर ही गाणी उगीच नाही आली. वामनदादा कर्डक यांनी पूर्ण आयुष्य खर्ची घातलं हे प्रबोधन तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. वामनदादा म्हणाले, आता मला कलावंत म्हणून आहे का, लय नाही मागत भर माझ इवलस गाडग, अग लय नाही मागत भर माझ इवलस गाडग, पाणी वाढ ग मा पाणी वाढ ग. पाणी वाढशील तर काय करेन, गाईला हिरवा चारा गवताचा मोठा भारा, गाईला हिरवा चारा गवताचा मोठा भारा, जळणाचा लाकूड फाटा मी आणून देईन सारा, करीन सार काम तुझ मी झाडील वाडग. हे तुझे वाडेच्या वाडे झाडून देईन, पण पाणी वाढ ग मा पाणी वाढ ग. हे वामनदादा कर्डकांनी गाणं असंच नाही लिहिलं, जे पाहिलं डोळ्यांनी ते दृश्य. किंवा आमच्या दया पवारांनी कविता लिहिली, पेरा पेरा तो साखर तुमचं पिकल शिवार, पेरा पेरा तो साखर माय तुमचं पिकल शिवार, पण घोट भर पाण्यासाठी सार रान धुंडाळीते, बाय मी दळण 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 दळीते, माझं मरण 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 कांडिते. हे मरणासारखं जीवन होतं आमचं. ती म्हणायची की दळण दळताना माझं मरण, रोज आमच्या आयुष्यात मरण आहे, ते कांडून टाकते. ही आंबेडकरी निष्ठा आहे. पण पाण्याच्या घोडभर पाण्या याच्यासाठी साऱ्या रानभर धुंडावं लागत होतं. तिथून आणलं का बाबासाहेबांनी. आपण खूप वैचारिक आणि बौद्धिक सांगण्याची गरज नाही. ही या छोट्या छोट्या उदाहरणांची जरी तुम्हाला तुमच्यासमोर आणून दिले लक्षात, मला माहिती आहे तुमचे डोळे भरून आलेले, डोळे पुसतात तुम्ही, कारण तुमचं माझं हे जीणं होतं, आमच्या आईवडिलांचंही जीणं होतं. मला हे सांगू द्या की बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी होते शंकरराव खरात. आम्ही जेव्हा मिलिंद महाविद्यालयात शिकत होतो, एस.आर. खेडकर दादा इथे बसलेले, त्यांना माहीत आहे, हे शंकरराव खरात हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरूही झाले. हे बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी होते. ते पुण्याच्या बाजूला त्यांचं एक गाव होतं. तर हे शंकरराव खरात आहे ना, त्यांनी त्यांचं आत्मचरित्र लिहिलेलं आहे. त्याचं नाव आहे तराळ अंतराळ. तराळ म्हणजे कोतवाल, तराळ म्हणजे कोतवाल. हा कोतवालाचा मुलगा, हा शंकर जो होता हा कोतवालाचा मुलगा, आणि तो मराठवाडा विद्यापीठाचा कुलगुरू झाला. अनेक पुस्तकं त्यांनी लिहिले, दारूपट्टी, झोपडपट्टी, 12 बलुतेदार, असे अनेक त्यांचे पुस्तकं होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासात वगैरे अशी पुस्तकं त्यांची. ते म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा दलित साहित्य आलं, हे मोठं सुंदर साहित्य त्यांनी मांडलेलं आहे. तर बघा, ते शंकरराव खरात, त्यांचे वडील तराळ होते, आणि हे आता विद्यापीठाचे कुलगुरू झाले, म्हणजे अंतराळ. तराळ अंतराळ असा फरक त्या आत्मचरित्रामध्ये त्यांनी मांडला. त्यातलं एक उदाहरण मी तुम्हाला सांगू द्या, म्हणजे तुमचा थकवाही जाईल. आणि नाटकासाठी, आता जे नाटक आहे संजय जीवनेंचं, त्यासाठी एक पार्श्वभूमी आणि एक वातावरणही तयार होईल. तर ते असं म्हणाले की त्यांच्या गावाजवळ बाजार भरायचा, त्या बाजाराच्या गावाला जायचं. असाच एक माणूस आपला एक आमची माऊली या गावावरून त्या गावच्या बाजारात गेली, आणि त्या बाजारात गेली जेव्हा, ती माडगुळ नावाचं ते गाव होतं. तिथं त्या गावाला बाजाराला गेल्यानंतर जो प्रसंग घडला तो बघा. त्या बाईला तहान लागली, उन्हाळ्याचे दिवस होते, आणि ऐन वाटेवर नवीनच एक विहीर खोदलेली होती, आणि त्याला अगदी मोत्याच्या झऱ्यासारखं सुंदर पाणी लागलेलं होतं, थंडगार पाणी. तर त्या बाईने बादली टाकली
आणि पाणी काढले आणि पाणी प्याले. पाणी प्याल्यानंतर मग ती बाजारात गेली. तिथं तिच्या माहेरच्या काही महिला भेटल्या किंवा लोक भेटले असतील. ती सांगायला लागली, माय किती सुंदर विहीर, किती छान पाणी लागले गोड, तिथं मी पाणी प्याले, मला खूप बरं वाटलं, असं ती म्हणाली. तेव्हा ते बाकीचे काय म्हणाले, अगं ते रस्त्यावर जे नवीन विहीर आहे तिथं पाणी प्यालीस? ती म्हणे, हो अगं तिथं महाराजांची विहीर आहे. असं म्हटल्याबरोबर शंकरराव खरात त्यांनी लिहिलं त्याच्यामध्ये, तिचा चेहरा काळा ठिक्कर पडला की हे काय झालं माझ्या हाताने की मी अस्पृश्यांच्या विहिरीचं पाणी प्याले. तिला चावडीवर बोलवण्यात आलं. ती चावडीवर गेली, तिनं तक्रार केली की असं असं झालं, ती विहीर तिथं पाहिजेच नाही रस्त्यावर. आणि त्या गावच्या पाटलानं आणि बाकीच्या लोकांनी, सवर्णियांनी निर्णय घेतला तिथं तुमची विहीर नाही पाहिजे. आपले लोक म्हणाले की आम्ही श्रमदानातून ती विहीर खोदलेली आहे, आम्हालाही तर पाणी हवं आहे, आम्हालाही तहान लागते, आम्हालाही स्वयंपाक बनायला पाणी लागते, तुम्ही तुमच्या विहिरीवर पाणी भरू देत नाही म्हणून आम्ही खोदली, आम्ही ती विहीर बुजवणार नाही. हा निर्णय इकडच्याही लोकांनी घेतला. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वर्तमानपत्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मुखपत्र आता गावापर्यंत यायला लागलेले होते. आंबेडकरी विचार रुजायला लागलेला होता. लोकांमध्ये स्वाभिमान निर्माण व्हायला लागलेला होता. ते म्हणाले बिलकुल नाही, आम्ही ती विहीर बुजवणार नाही, काय करायचं ते करा तुम्ही. तेव्हा गावच्या सवर्णियांनी एक वेगळा निर्णय घेतला. काय निर्णय घेतला? आता लक्ष द्या. काय निर्णय घेतला माहिती आहे? ते म्हणाले असं करा, तुम्ही त्या विहिरीच्या काठावर एक उंच फाटा गाडा आणि त्याला वर सगळ्यांना दिसेल अशा प्रकारे मेलेल्या बैलाचं हाड बांधा. तो सिग्नल राहील, लोकांना येता जाता दिसला पाहिजे की ही अस्पृश्यांची विहीर आहे. अरे तुम्हाला मला असा अपमान करणारे, रोज रोज अपमान सहन करायला लावणारे हे सिग्नल स्वातंत्र्याच्या लढ्यानेही आपल्याला सन्मान मिळवून दिला नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हा सन्मान मिळवून दिला. आपल्या जीवनातले असे आपला उपमर्द करणारे, आपला पावलोपावली अपमान करणारे हे सिग्नल्स बाबासाहेबांनी काढून टाकले, हे चिन्ह काढून टाकले. त्याला आपण धम्मदीक्षा म्हणतो, हे लक्षात घ्या. ही धम्मदीक्षा, त्याचं महत्त्व समजून घेतलं पाहिजे आपण की या धम्मदीक्षेनं आम्हाला हे जे वैचारिक बळ दिलं, हा जो वैचारिक स्वाभिमान दिला, हे जे वैचारिक वैभव दिलं, ही श्रीमंती, हे वैभव, याचं मूल्य आम्ही जाणून घेतलं पाहिजे. तर असे अनेक प्रकारचे आव्हान मी पुनरावृत्ती करत नाही, कारण अरुणने ते मांडणी केलेली आहे की राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये, एवढंच नव्हे तर साहित्यिक क्षेत्रामध्ये सुद्धा अशी जी आव्हानं उभी झालेली आहेत. धम्माच्या क्षेत्रामध्ये, कारण ही धम्मक्रांती पुढे न्यायची आहे, तर अनेक प्रकारचे आव्हानं उभे झाले. आणि एक प्रकारे हे जे तुम्ही म्हणालात की वेगवेगळे राज्य धर्मांतर विरोधी कायदे करत आहे, हे खरं आहे. गुजरातनेही केलेलं आहे, बाकी राजस्थानने केलेलं आहे, बाकीच्या राज्यांमध्ये ते कायदे झालेले सुद्धा आहे. हे का होत आहे? हे त्यांच्या भीतीमुळे होते. त्यांना भीती वाटते की लोकांना कायद्याने जर थांबवलं नाही तर लोक हा धर्म सोडून देतील. सगळ्यात मोठं त्यांना काय वाटते, सगळ्यात त्यांचं दुःख काय आहे, तर या जगानं ज्यांना प्रज्ञेचा महासूर्य मानलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचा धर्म सोडून गेले. ते म्हणाले की मी या धर्मामध्ये जन्माला आलो होतो, हे माझ्या हाती नव्हतं, पण मी या धर्मात मरणार नाही. हे वाक्य किती बोचत असेल, हे वाक्य किती बोचत असेल की जगातला एवढा मोठा प्रकांड पंडित आज सारं जग मानायला लागलं. अमेरिकेमध्ये, लंडनमध्ये, जपानमध्ये बाबासाहेबांचे पुतळे बसायला लागले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भामध्ये तिथे युनिव्हर्सिटीजमध्ये शिकवायला लागलेले, ते आपण बघतो. ते जे कोलंबिया विद्यापीठामध्ये जी विद्वानांची, शिकून गेलेल्या विद्वानांची जी यादी तिथे दर्शवण्यात आलेली आहे, त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं नाव सर्वात वर आहे. तर विचार करा तुम्ही, एवढा मोठा विद्वान, जग ज्याला मानतो, तो आमचा धर्म सोडून गेले. ही बोच त्यांना कायम बोचत राहणार आहे. पण त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे, दादा रे तुम्ही माणसं आहात,
आम्हीही माणसं आहोत. आमची काही खूप मोठी मागणी नाही. आम्ही हा संघर्ष आम्हाला हिंसेकडे न्यायचा नाही. आम्ही अहिंसावादी आहोत. आम्ही करुणा आणि शील प्रज्ञा पाळणारे लोक आहोत. आम्ही तुम्हाला म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ आमचाच उद्धार केला असं नाही, तुमचाही केला. सर्व स्त्रियांना बाबासाहेबांनी मूलभूत अधिकार मिळवून दिले आहे. सर्वच लोकांना त्यांचं जीवन जे आहे ते मानव्यानं व्यापून जावं, माणूस म्हणून त्यांचाही दर्जा उंच व्हावा, हे बाबासाहेबांनी केलं आहे. तर दादाने जरा जवळतं या, ही चळवळ तर बघा. ही चळवळ आतंकवादी नाही, ही चळवळ हिंसावादी नाही. अरे आमचा धम्म म्हणजे काय? वर्तनावर आधारित, आचरणावर आधारित. आमचं आचरण चांगलं असावं यासाठी बुद्धाचा धम्म आहे. आणि तो माणसामध्ये भेद करणारा नाही, विषमता करणारा नाही. तेव्हा ही जी आव्हानं आहेत, ही आव्हानं पेलण्यासाठी काय उपाय आहेत? तर मला एक उपाय असा वाटतो की पूर्ववक्त्याने त्याची संसूचना केलेली आहे. बौद्ध संस्कृतीची इष्ट दिशेने निर्मिती झाली पाहिजे. बौद्ध संस्कृतीची निर्मिती कसं चाललंय बाई? सिरियल पाहू पाहू लग्न होऊन राहिले आमचे. नवरीनले आता ते एक चादर असते अशी, 4 जण पकडून राहते आणि त्याच्यात आणून राहिले. असं राहते का? अरे किती बदल झाला होता. तो बदल खूप सुंदर बदल होता, तो आम्ही विसरत चाललेलो आहे. हे छोटे छोटे तरी आव्हान आहेत. अरे पहिल्यांदा आमची मुलगी जेव्हा वधू झाली तेव्हा ती पहिल्यांदा खुर्चीवर बसली का? त्याच्या आधी खुर्चीवर बसण्याचाही अधिकार नव्हता. याच्या त्याच्या घरून खुर्च्या आणायला लागेल, नवरी नवरदेवाला बसवा लागेल. याच्या घरची चादर त्याच्या घरची सतरंजी आणून खुर्च्यावर टाका लागेल. पण कसे आनंदानं लग्न व्हायचे. कसं गावागावामध्ये म्हणजे एखाद्या मुलीचं लग्न जुळलं तर ते साऱ्या गावाला आपलं लग्न वाटायचं, आपल्या घरचा सोहळा वाटायचा. ते कुठं गेलं? ते कुठे गेलं? आणि ज्या पद्धतीचे आता हे चाललेले आहे, इथे सर्वसामान्य माणसं टिकणार नाहीत ना. साखरपुड्यामध्ये एवढा खर्च होऊन जातो की नुसते म्हणजे ते आपलं भाऊसहस मंगलाष्टक जर म्हटलं आपलं तर लग्नच होऊन जाते. तेवढंच म्हणायचं बाकी राहते. इतका खर्च सर्वसामान्य माणूस टिकणार नाही. आणि त्याच्यामुळं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की बौद्ध संस्कृतीची निर्मिती बौद्ध म्हणजे बुद्धाने आपल्याला जी चिरस्थायी मूल्ये दिली त्यानुसार झाली पाहिजे असं मला वाटतंय. दुसरं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ ग्रंथ आहेत ते वाचल्या गेले पाहिजे. आजकाल मुलांमध्ये वाचन कमी झालं आहे. मूळ ग्रंथ, कारण कोणी आता सोशल मीडियावर काही पण लिहितात आणि ते बाबासाहेबांचं म्हणून आणि बुद्धाचं म्हणून रोज आपल्याला ते गुड मॉर्निंगच्या वेळेस ते मेसेजेस येतात. ते बुद्धाचं बाबासाहेबांचं ओरिजिनल असेल असं नाही. तर हे आपल्याला केव्हा कळेल? बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ ग्रंथ वाचून त्याचं परिशीलन विवेचन आपल्यापर्यंत आलं तर ते होऊ शकेल. तिसरं, वैचारिक प्रदूषणांना नाकारलं पाहिजे. हे जे वैचारिक प्रदूषण वगैरे सांगितलं तुम्हाला की ते बसवतात ना गणपतीत, आम्ही बाबासाहेब बसवू, हे वैचारिक प्रदूषण आहे. तर ही वैचारिक प्रदूषणं आपण टाळली पाहिजे. नंतर बाबासाहेबांनी दिलेल्या ज्या मूळ संघटना आहेत त्यांचं पुनरुज्जीवन, जसं भारतीय बौद्ध महासभा बाबासाहेबांनी दिलेली आहे, तिला ऊर्जितावस्था आली पाहिजे. बाबासाहेबांनी समता सैनिक दल दिलं, त्याला ऊर्जितावस्था आली पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी जो पक्ष दिला त्यालाही आली पाहिजे. कारण पहा, गेले 40 वर्ष ज्यांनी आपल्याला स्वप्न दाखवली होती ते पक्ष आता कुठे आहेत? ते पक्ष कुठे आहेत? त्या संघटना कुठे आहेत? विचार करा आपण. आपल्यामध्ये भिंती उभ्या करून चालले गेले ते. आणि आज आपण रिंगणात सुद्धा उतरू शकत नाही. राजकीय रिंगणात सुद्धा आपण रिंगणात उतरण्याच्या आधी आपल्याला पराभूत केलं जातं. आणि मग कोणीतरी इतर त्यांच्या पक्षाकडून आपला माणूस जाऊन निवडून येतो आणि त्याला आपल्याला आपला माणूस निवडून आला, आपल्या जातीची आपली भगिनी निवडून आली वगैरे असं म्हणून समाधान करावं लागतं. तर मी शेवटचं एक उदाहरण सांगून, कारण हिंगणघाटकरांना हे जर उदाहरण सांगितलं नाही तर ते अपूर्ण भाषण होईल, म्हणून मी जे आणलेलं आहे ते तसंच ठेवलं. आणि कारण तेवढं सगळं मांडता नाही आलं, कारण आपण थकलेले आहात. म्हणजे शेवटचं उदाहरण मांडतो. अरे आपण हिंगणघाटचे आहात ना राजे हो. हिंगणघाटला एक वैचारिक वारसा आहे ना माय मावल्यांनो, माझ्या भावंडांनो.
तो तुमच्या लक्षात आणून देतो हे हिंगणघाट कोणाचं गाव आहे. अरे जर आपल्याला बंडखोरी करायची तर तशी तरी बंडखोरी केली पाहिजे. हे ह्या कुठल्या बंडखोऱ्या आहे, याच्याकडून त्याच्याकडून. तुम्हाला आश्चर्य वाटेल, या हिंगणघाटला बंडखोरीचा इतिहास आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयात असताना त्यांच्या हयातीत बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या उमेदवाराच्या विरुद्ध बंडखोरी संपूर्ण महाराष्ट्रात कुठं झाली असेल तर ते हिंगणघाटात झाली. पण ही बंडखोरी कशी होती ते तुम्हाला सांगू द्या. म्हणजे हाही एक इतिहास आहे हिंगणघाटचा. त्या काळामध्ये हिंगणघाट वर्धा मतदारसंघ होता. हिंगणघाट वर्धा मतदारसंघ होता त्या काळामध्ये. लोकसंख्येच्या दृष्टीनं दोन्ही मतदारसंघ एक, म्हणून त्याला हिंगणघाट वर्धा मतदारसंघ म्हणायचे. तर बाबासाहेब आंबेडकरांनी विधानसभेसाठी जे उमेदवार दिले त्याची यादी त्यांच्या मुखपत्रातून जाहीर केली. त्याच्यामध्ये हिंगणघाट वर्धा मतदारसंघासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी उमेदवार दिले होते. त्यांचं नाव होतं पतित पावनदास. हे त्यांचं नाव, हे बाबासाहेबांचे अधिकृत उमेदवार होते, बाबासाहेबांच्या पक्षाचे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्याच्या विरुद्ध बंडखोरी आपल्या इथल्या माणसाने केली. बाबासाहेबांच्या उमेदवाराच्या विरुद्ध. त्यांचं नाव होतं दशरथ पाटील. हे दशरथ पाटील आपल्या हिंगणघाट नागपूर रोडवर वेळा नावाचं गाव आहे, बेला, त्या बेल्याचे होते ते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कट्टर अनुयायी होते. पण 1920 म्हणजे ती उमेदवारी का घेतली त्यांनी आणि का बंडखोरी झाली हे तुम्हाला सांगतो. तर दशरथ पाटील जे आहेत, हे कसं नाव आहे हिंगणघाटला आणि या परिसराला प्रकाशमान करणारं असं हे दशरथ पाटील नाव आहे. लक्षात घ्या की ते जे वेळ्याचे होते की नाही, तर त्या वेळ्याच्या जवळ नागपूरला काँग्रेसचं अधिवेशन होतं. आणि नागपूरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याही पक्षाचं संघटनेचं अधिवेशन होतं. सभासद नोंदणी चालू होती. तिकडनं काँग्रेसची सभासद नोंदणी, इकडनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्कालीन पक्षाची सभासद नोंदणी चालू होती. बाबासाहेबांच्या पक्षाच्या सभासद नोंदणीचं काम दशरथ पाटलाकडे होतं आणि तिकडचं काम शेषमल मारवाड्याकडे होतं, त्या बेल्याचं कोणी किंवा नागपूरचा असेल. तो आला दशरथ पाटलाकडे, म्हणे तुम्ही काँग्रेसचे सभासद व्हा. तर दशरथ पाटील म्हणाले, मी बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी आहे, मी बाबासाहेबांची बेईमानी नाही करणार, मी बाबासाहेबांची बेईमानी नाही करू शकत. आम्ही काँग्रेसचे अनुयायी होणार नाही. तर आपल्या समाजाचे कोणतेही माणसं काँग्रेसमध्ये त्या काळामध्ये अनुयायी झाले नाही. त्यांना राग आला. सवर्णियांना वाटलं एवढे माजून गेलेले हे लोक. त्यांनी गावावर बहिष्कार टाकला. यांना दळण द्यायचं नाही, यांना किराणा दुकानातून माल द्यायचा नाही, यांना विहिरीवर पाणी भरू द्यायचं नाही. हा इतिहास आहे, ही कथा नाही सांगून राहिलो. ही कथा आहे 1920ची. ही आपली कहाणी आहे 1920 साली घडलेली. तर गावावर बहिष्कार पडला. आपल्याला कोणी काही साहित्य देईना, उपासमार व्हायला लागली, पोरबाळा रडायला लागले, भुकेनं व्याकुळ व्हायला लागले. दशरथ पाटलाने हिंमत दिली, घाबरू नका माझ्या बांधवांनो, मी माझ्या वाड्याच्या अंगणामध्ये, ते बालगुजार होते, वाड्याच्या अंगणामध्ये मी आपला बाजार भरवी आणि समुद्रपूरच्या बाजारातून, सिंधी रेल्वेच्या बाजारातून, हिंगणघाटच्या बाजारातून, नागपूरच्या बाजारातून, वर्धेच्या बाजारातून बंड्या जुंपायचे, वेळेवरून बंड्या यायच्या या आठवडी बाजारामध्ये. आणि इथून जे काही वस्तू किराणा माल लागेल गरजेच्या ते घ्यायचे बंड्या भरू आणि दशरथ पाटलाच्या अंगणामध्ये बाजार भरायचा. आणि अशा पद्धतीनं त्यांनी आपल्या लोकांना कित्येक दिवस जगवलं. त्यांना वाटलं हा माणूस तर ऐकूनच नाही राहिला, या समाजाचे लोक तर ऐकूनच नाही राहिले, कोणी साठवणे म्हणून वगैरे वगैरे ते होते. आता मी काही तेवढी नावं सांगत नाही, तेवढा वेळ नाही. तर आता यांचा बंदोबस्त कसा करायचा, तर कोणीतरी उपाय सांगितला, अरे असं करू, यांचा बाजार लुटू, यांचा बाजार लूट. कोणत्या बाजाराला या हप्त्यात ते जाणार आहेत लक्ष ठेवा. तर त्या हप्त्यामध्ये ते सिंधी रेल्वेच्या बाजाराला जाणार होते. गेले ते सिंधी रेल्वेच्या बाजाराला. त्यांनी सांगितलं यांना माल घेऊ देऊ आणि मग यांच्या बंड्या लुटून टाकू, म्हणजे यांचा पैसाही संपून जाईल. यांचा माल लुटल्यानंतर मग पहा कसे शरण येतात आपल्याला असं म्हणून. आणि खरंच राजे हो, सिंधी रेल्वेच्या त्या बाजारामध्ये आपल्या लोकांच्या बंड्या लुटण्यात आल्या. तो सगळा माल त्यांनी लुटून टाकला.
पण दशरथ पाटील जे होते ते शिंदे रेल्वेच्या पोलीस स्टेशनमध्ये गेले. त्यांनी सांगितलं की असं असं झालेलं आहे. आपल्या लोकांना इकडे कुणकुण लागली की आपला माल तर लुटला, आपला बाजार, आपल्या बंड्या तर लुटल्याच यांनी, पण आम्ही असं ऐकतो का हे दशरथ पाटलाला आता जिवंत ठेवायचं नाही, दशरथ पाटलाला मारूनच टाकायचं, असा ते विचार करत आहेत. आता कसं करायचं? ही बातमी पोलीस स्टेशनमध्ये कशी पोहोचवायची? दशरथ पाटील पोलीस स्टेशनमध्ये बसलेले तिथे, कशी पोहोचवायची? आता ऐका, आपला गणपत मून नावाचा पैलवान होता. आपले पैलवानकी करणारे लोक रगड त्या काळात होते, तुम्हाला माहीत आहे. त्यातले 2 पैलवान लुगडे नेसले, 9वारी लुगडे नेसले आणि हातामध्ये टमरेल घेऊन, संध्याकाळ झालेली होती, हातामध्ये टमरेल घेऊन बायांच्या महिलांच्या गोदरीकडून लपत छपत पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांनी ही वर्दी दिली की असं असं होणार आहे. तेव्हा त्यांनी संरक्षण दिलं, जीव वाचला दशरथ पाटलाचा. कोर्टामध्ये केस केली आणि ती जी कोर्टामध्ये जो खटला चालला त्याच्यामध्ये आपले लोक जिंकले आणि कोर्टाने निर्णय दिला संपूर्ण गावावर सामूहिक दंड बसवा सवर्णियांवर. पहा त्या काळातला इंग्रजांचा न्याय, सगळ्या गावावर सवर्णियांच्या घरोघरी त्यांच्यावर सामूहिक दंड बसवा आणि ती दंडाची रक्कम जी आहे ती भरपाई म्हणून यांना द्या, ज्यांचा बाजार लुटला त्यांना भरपाई म्हणून द्या. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, 1920 साली इंग्रजांच्या काळामध्ये नुकसान भरपाई म्हणून दशरथ पाटलाला 20,000 रुपये मिळाले. गणपत म्हणून त्याला 3,000, आणखी कोणाला 2,000, कोणाला 1,000, ज्यांनी जर अहवाल पाठवला असेल कोणाचं किती नुकसान झालं त्यानुसार त्यांना ही नुकसान भरपाई मिळाली. आणि दशरथ पाटील हे लोकांच्या गळ्यातला तावीज झाले. दशरथ पाटलानं आपल्याला ही हिंमत दिली, दशरथ पाटलानं आपल्या जीवाची पर्वा केली नाही, पण काँग्रेसमध्ये गेले नाहीत. जीवावर उदार होऊन त्या संघर्ष आणि तो लढा लढवणारे दशरथ पाटील. म्हणून लोक म्हणाले की बाबासाहेबांपर्यंत ही वार्ता लोकांनी जाऊ दिली नसेल, दशरथ पाटील तुम्ही उभे राहा, तुमच्यासारखा प्रतिनिधी आम्हाला पाहिजे. लोकांनी जबरदस्तीनं उभं ठेवलं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उमेदवार, अधिकृत उमेदवार पतित पावनदास हे निवडणूक हरले आणि दशरथ पाटील हिंगणघाट वर्धा मतदारसंघाचे पहिले आमदार, लक्षात घ्या, ते विधानसभेमध्ये निवडून आले. पण निवडून आल्याबरोबर आपल्या काही लोकांना घेऊन मुंबईला गेले, बाबासाहेबांच्या पाया पडले, म्हणाले मी तुमच्यासोबत, मले पदरात घ्या. मले लोकांना जबरदस्तीनं उभं ठेवलं. मी तुमच्या विरुद्ध बंडखोरी करूच शकत नाही. ही आहे बंडखोरी, विचार करा. मी तुमच्या विरुद्ध बंडखोरी करूच शकत नाही. हे असं असं आमच्या गावात घडलं होतं. यांना आधार द्यायचा म्हणून त्यांना प्रतिनिधी हवा होता, म्हणून त्यांनी मला उभं ठेवलं. बाबासाहेब माझ्या हातानं चूक झाली, मले पदरात घ्या. बाबासाहेबांचे डोळे भरून आले असतील. त्यांनी दादासाहेब गायकवाडांना सांगितलं घ्या यांना. त्यांना आपल्या पक्षात घेतलं मानासन्मानानं. आणि त्यावेळेस हे सांगतो आणि मग माझं भाषण मी बंद करणार आहे. लक्षात घ्या, ते दशरथ पाटील निवडून आले होते हिंगणघाट वर्धा मतदारसंघातून. नागपूरवरून पंजाबराव शंभरकर निवडून आले होते त्या निवडणुकीमध्ये, बाबासाहेबांचे आमदार. कामठी मतदारसंघातून एलेन हरदास, ज्यांनी जय भीम हा नारा दिला म्हणता तुम्ही, ते एलेन हरदास कामठीवरून निवडून आले होते. आज तुम्ही, धन्यवाद. खेड मतदारसंघातून बाबासाहेबांचा उमेदवार निवडून आला होता. नाशिकला बाबासाहेबांनी काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला. इथे म्हणे आपल्या उमेदवाराला कोण निवडून देईल, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उमेदवार नाशिकवरून निवडून आला होता. आता कणकवली म्हटलं की कोणाचा बाले किल्ला, तर म्हणे नारायण राणेचा. अरे कणकवलीवरून बाबासाहेब आंबेडकरांचा उमेदवार निवडून आला होता, आपला आमदार होता आपल्या पक्षाचा, कणकवली. आता बारामती कोणाचा बाले किल्ला, बारामती कोणाचा माय, हा, इथूनही बाबासाहेबांचा आमदार निवडून आला होता. हे आपले बाले किल्ले होते, ते आम्ही घालवले का?
अरे आम्ही त्या बाबासाहेब आंबेडकरांचं जे निवासस्थान तळेगावला आहे, तळेगाव दाभाडे, पुणे मुंबईच्या रस्त्यावर, मी तिथून 6 किलोमीटरवर राहतो आता, ते बाबासाहेब आंबेडकरांचं निवासस्थान, बाबासाहेबांनी तिथे 41 एकर जागा घेतली होती. ती 41 एकर जागा जी आहे त्याच्यावर बाबासाहेबांना बुद्धिस्ट युनिव्हर्सिटी बनवायची होती. त्यांनी तिथे बंगला बांधला आणि माझ्या डोळ्यासमोर हे सगळं बांधकाम मी करून घेईन. मिलिंद कॉलेज इकडे उभं केलं होतं औरंगाबादला, तिकडे सिद्धार्थ महाविद्यालय मुंबईला उभं केलं होतं. आणि हा महत्त्वाचा रस्ता पुणे मुंबई अत्यंत म्हणजे सह्याद्रीचा कडा आलेला आहे, अत्यंत निसर्गरम्य अशा पद्धतीचा परिसर. त्या ठिकाणी बाबासाहेबांनी 41 एकर जागा समाजासाठी घेतली. त्यासाठी तिथे तो आपला स्वतःचा डाक बांधला. यासाठी बांधला की बाबा त्यावेळेस घटनेचं काम चालू होतं, घटनेची काही प्रकरणं बाबासाहेबांनी तिथे लिहिली. बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाची काही प्रकरणं तिथे लिहिली. तर आणि ते जे मग बाबासाहेबांचं स्वप्न काही पूर्ण झालं नाही आणि बाबासाहेब यांना काळानं वेळ दिला नाही आणि बाबासाहेब आपल्याला सोडून गेले. ते स्वप्न तसंच राहिलं आणि त्या बंगल्याकडे, त्या जागेकडे दुर्लक्ष झालं. 41 एकर जागा लोकांनी दाबून दिली. 41 एकर जागेवर अतिक्रमण झालेलं. पण हेही तुम्हाला सांगू द्या, हिंगणघाटशी संबंधित आहे म्हणून सांगतो. माधुरी थूल नावाची एक मुलगी जी आहे नागपूरला राहणारी, ती D.Ed झाली, तिला नोकरी तिथे लागली. तर तिनं किरायानं त्या तळेगाव दाभाडेला घर भाड्यानं घेतलं. तर ज्या घरी भाड्यानं राहत होती तिथली एक माय माऊली तिला म्हणाली की हे ज्या घराला भूतबंगला म्हणतात ना लोक, हे बाबासाहेबांचं घर आहे, हा बाबासाहेबांचा बंगला आहे. आम्ही आमच्या डोळ्यानं पाहिलं माय बाबासाहेबांना. त्यांच्या आवडीचं काही करून आम्ही आमच्या घरून नेऊन द्यायचो. आमची काही ऐपत नव्हती, पण त्यांना जे आवडायचं ते आम्ही आमच्या घरून, लोणचं असेल, दही असेल, आणखी काही असेल, बोंबिलाची चटणी असेल, भाकर असेल, हे आम्ही त्यांना नेऊन द्यायचो. आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं. इथं बसायचे, इथं अभ्यास करायचे, ही त्यांची अभ्यासिका, ही त्यांची न्हाणी, हे त्यांचं बेडरूम, हे सांगायची. तिला फार नवल वाटलं. तिनं तिच्या नवऱ्याला सांगितलं. त्यांचं नाव आहे किसन थूल. किसन थूल हे त्यांचं नाव आहे. त्यांना सांगितलं. ते म्हणाले असं कसं? मग असं जर असेल तर कागदपत्र असतील. त्यांनी कागदपत्राचा शोध घेतला. 12 वर्ष हा संघर्ष चालला. कोर्टामध्ये केस चालली. या माणसानं जीवाची पर्वा केली नाही, कारण मोठ्या मोठ्या बिल्डरनी त्या जागा विकून टाकल्या होत्या. आपल्या नेतेमंडळींनी दुर्लक्ष केलं. कुटुंबाचंही बाबासाहेबांच्या कदाचित याकडे दुर्लक्ष झालं असावं. 41 एकर जागा आम्ही सगळे जमा झालो तरी ते आता घेऊ शकत नाही. करोडो रुपयाची, कारण निसर्गरम्य स्थळी 41 एकर जागा मुंबई पुणे हायवेला, एक्सप्रेस हायवेला लागून असलेली आपण घेऊ शकत नाही. आता ती बाबासाहेबांनी घेतली होती. त्या जागेवर अतिक्रमण झालं. मोठे मोठे बिल्डर त्याच्यामध्ये असल्यामुळे याच्या जीवाला धोका होता. तरी किसन थूल यांनी कोर्टामध्ये खटला जिंकला आणि तो बाबासाहेबांचा बंगला परत मिळवला. आता फॉरेनवरून आणि संपूर्ण देशातून लोक तो बाबासाहेबांचा बंगला बघायला येतात आणि अत्यंत आदरपूर्वक ती माती आपल्या कपाळाला लावतात. ते बाबासाहेबांचं टेबल, ते बाबासाहेबांची खुर्ची, ते बाबासाहेबांचं किचन, ती बाबासाहेबांची लायब्ररी, लोक नतमस्तक होतात त्या ठिकाणी. तुम्हाला माहीत आहे हे कोणी मिळवून दिलं? हा लढा कोणी दिला? किसन थूल यांनी. हे किसन थूल हिंगणघाटच्या आंबेडकर वसतिगृहामध्ये राहत होते. हिंगणघाटच्या लोकांना स्वाभिमान वाटला पाहिजे. हिंगणघाटच्या लोकांच्यासाठी स्वाभिमानाची गोष्ट आहे. आंबेडकर वसतिगृहामध्ये काही वर्ष राहिले, खंडोबा वार्डमध्ये, भीमनगरमध्ये, लोटन चौकात काही वर्ष राहिले. हिंगणघाटच्या शाळेमध्ये ते शिकले. नोकरी लागल्यानंतर मग ते नागपूरला गेले. त्यांचं गाव आहे हे नागरी जवळचं महाडोळी, मोठी महाडोळी म्हणता ना तुम्ही, हे त्यांचं गाव आहे. तर त्यांनी हे सगळं मिळवून दिलं. आजही ते संघर्षरत आहे की जे उर्वरित जागा आमची गेली तर दुसरीकडे तरी आम्हाला द्या, जेणेकरून आम्हाला बुद्धिस्ट संस्था त्या ठिकाणी उभी करता येईल. बाबासाहेब आंबेडकरांच्या संघटनेची एखादी संस्था त्या ठिकाणी उभी करता येईल. तर ते बाबासाहेब आंबेडकरांचं निवासस्थान पाहायला लोक येतात. आपल्या गावचे अनेक जण आलेले आहेत. तर याला म्हणायचं संघर्ष. तर असा स्वाभिमानाचा इतिहास ज्या आपल्या गावाला आहे, त्या गावच्या लोकांनी हे जर अशा पद्धतीचं कार्य, विधायक कार्य घडवून आणलं तर यात मला नवल वाटत नाही. काही थोडेसे
मतभेद असतात, माणसं होता पण, तर हे मतभेद बाजूला सारा. ही आव्हानं आपल्यासमोर आहेत. या संघटना पुनरुज्जीवित करा, समता सैनिक दल पुनरुज्जीवित करा, भारतीय बौद्ध महासभा पुनरुज्जीवित करा, बाबासाहेबांनी दिलेले पक्ष आणि संघटना पुनरुज्जीवित करा, वैचारिक प्रदूषण नाकारा आणि बाबासाहेबांच्या मूळ ग्रंथांचं चिंतन करून आपण अत्तदीप होण्यासाठी आपण प्रयत्न करूया. आणि अशा पद्धतीनं ही जर बौद्ध संस्कृती आपण निर्माण केली तर आपण ही आव्हानं पेलू शकू. या आव्हानांना, धम्मक्रांती समोर असलेल्या आव्हानांना आपण तोंड देऊ शकू असं मला वाटतं. त्याच्यामुळे परिसंवादात बोलतात तसं मी न बोलता काही उदाहरणं जेणेकरून आपल्या ती लक्षात राहावी. आणि या हिंगणघाटचा म्हणून ही उदाहरणं मी सांगितली. त्याच्यामुळे जे वैचारिक आणि बौद्धिक ऐकणाऱ्या लोकांची थोडीशी निराशाही होऊ शकत असेल, पण ते मला समजून घेतील. या गावचं या नात्यानं, या गावचं लेकरू या नात्यानं, या मातीचं लेकरू या नात्यानं मी लेकरू म्हणून बोललो आहे, वक्ता म्हणून नाही. हे आपल्या निदर्शनाला आणून देऊ इच्छितो. आणि या ठिकाणी आपण मला बोलावलं, ऐकून घेतलं इतका वेळ, मला खूप बरं वाटलं. मी आपल्याला पुनश्च मंगलकामना देतो. हा महोत्सव जो आहे तो पूर्णपणे यशस्वी व्हावा त्यासाठी माझ्या मंगलकामना देतो. आणि या 13 दिवसाच्या धम्म महोत्सवाच्या अनुषंगानं आपण पाहिलेली सर्व स्वप्न पौर्णिमेच्या चंद्रासारखी पूर्ण होत अशा सदिच्छा मंगलकामना व्यक्त करतो. आणि आदरणीय परशुरामजी वाघबारे सर, बबिताताई वाघबारे, अरुण भगत, आमचे गोरख भगत दादा आहेत, थूल आहेत, इथं बसलेल्या सगळ्या महिला भगिनी आहेत, या सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो. सगळ्यांची नावं या ठिकाणी घेणं काही उचित नाही आहे, यात वेळ जाईल आपला. तेव्हा जे म्हणून पदाधिकारी आहे, जे योगदान ज्यांनी दिलं असेल त्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. आणि हिंगणघाटच्या विषयीचा स्वाभिमान पुन्हा माझ्या मनात भरून मी या ठिकाणून जाऊ इच्छितो. आणि तुमचे पुनश्च धन्यवाद. जय भीम.